हाय हॅलो नमस्कार जय एकविरा सगळ्यांना. वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले. आज आपण मकर संक्रांतीनिमित्त अंबरनाथ येथील शंकराच्या मंदिरात, महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि आपल्या गावदेवी मंदिरात जाणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. परत आपण वेल पाहिजे पाहू का? फुल वासप आहेत. अगरबत्ती आपण बोली तर असं चालू ना. आहे का त्यात ते? हाय म्हणजे तिथे हे लावू का? तिथे लाव. कुठे? फुलामध्ये लावू थोडं. तर बघ ते असेल ते. आता तिथे ते तिलगुल आहेत ना, ते तिथे शे कर देवाला दे तिलगुल. हां हां कुठे देवाला? हां ठेव तिथे. आता ह्याच्याने काय करायचं होतं आपल्याला? ते घे हातामध्ये आणि उडव दे वाजव. पाच वेळा का? एक वेळा. आता हे कर वाण घे. वाण उचल. वाण ठेव. सीतेचं वाण, रामाचं वाण, जन्मोजन्मीचं वाण. सीतेचं वाण, रामाचं वाण, जन्मोजन्मीचं वाण. पण बोलू ना. सीतेचं वाण, रामाचं वाण, जन्मोजन्मीचं वाण. डोक्यावर टाक. डोक्यावर टाक.
आणि आपण हे कसे करतो, असं 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 तसं करायचं. परत बोल. सीतेचं वाण, रामाचं वाण आणि जन्मोजन्मीचं वाण. ला तिथे. इथे पण बोलू का? सीतेचं वाण, रामाचं वाण, जन्मोजन्मीचं वाण. हे घेऊ, हेच देऊ डायरेक्ट. सीतेचं वाण, रामाचं वाण, जन्मोजन्मीचं वाण. अरे तू बसली इथे. नाव घे लागू नको. सीतेचा वाण, रामाचा वाण, नाव घे आता तू एक छानसा. नाव घे ना. वर्षाचा पहिला सण आहे संक्रांत. संकेतरावांचं नाव घेते, करते छान वर्षाची सुरुवात. नंतर आम्ही आलो श्री महालक्ष्मी मंदिर, जे की लक्ष्मीनगर येथील अंबरनाथ पूर्वमध्ये आहे. मंदिरचा गाभारा बघा किती सुंदर आणि मोठा आहे. आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतलं आम्ही आणि महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती इतकी सुंदर आहे. खूप छान दर्शन झालं माझं. मन एकदम प्रसन्न झालं देवीला बघून. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला श्री राधाकृष्ण मंदिर दिसतं, जे देखील लक्ष्मीनगर अंबरनाथ पूर्वमध्येच आहे. इथे सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि वरती राधाकृष्णाचा फोटोसुद्धा आहे. हे मंदिरसुद्धा खूप मोठं आहे. इथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं इकडे सुद्धा आमचं. दर्शन झाल्यानंतर इथे एक आजी होत्या, त्यांच्यासुद्धा मी पाया पडली. मस्त असा आशीर्वाद दिला त्यांनी मला. खूप छान वाटलं मला. त्यानंतर आम्ही गेलो आई तुळजाभवानी मंदिरमध्ये, जे की लक्ष्मीनगरच्या थोडं पुढे आल्यानंतर जवळच आहे हे मंदिर. मंदिरचा गाभारा बघा तुम्ही, इतका सुंदर. चाळीच्या मधोमध हे मंदिर आहे.
खूप सुंदर मंदिर आहे। इकडे आल्यानंतर तुमचं मन एकदम प्रसन्न होईल। आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। इतकी सुंदर तुळजाभवानी देवीची मूर्ती आहे आणि इतका तेज आहे या देवीच्या चेहऱ्यावरती, बघू शकता तुम्ही। खूप मस्त दर्शन झालं इथे सुद्धा आमचं आणि ओटी सुद्धा भरली आम्ही। त्यानंतर आम्ही गेलो श्री गावदेवी मंदिर, जे की अंबरनाथ पूर्वमध्येच आहे। तुम्ही स्टेशनपासून ऑटोने येऊ शकता इकडे। मंदिराची जागा बघा तुम्ही, किती सुटसुटीत आणि हवेशीर आहे। हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे, श्री गावदेवी मंदिर। आतमध्ये जाऊयात आता आपण। आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोरच गावदेवी आईचं दर्शन होईल। खूप मोठं आणि सुंदर मंदिर आहे हे। आणि तुम्हाला उजव्या हाताला गणपती देवाचं दर्शन होईल। इकडे दर्शन झाल्यानंतर आपल्याला समोरच गावदेवी आईचं दर्शन सुद्धा होईल। आणि आपल्या डाव्या हाताला शंकर देवांचं पिंड आहे, तर तिकडे पण तुम्ही दर्शन घ्या। खूप सुंदर असं मंदिर आहे। आणि आपल्या अंबरनाथमध्ये प्राचीन शिव मंदिर तर आहेच, त्यासोबतच महालक्ष्मी आई, तुळजाभवानी आई आणि आपली गावदेवी आई ह्यांचं सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत थँक्यू।